बाईचा पोऱ्या 9,500 MIDCत काम करतोय आणि बाईला जावंय कसा पाहिजे, फ्लॅटवाला, 10 एकर शेतीवाला, 1 लाख पगारावाला. बाळाला मला येत नाही होतं ना, आता 8 तास होतो. हा सिच्युएशन मध्ये पण त्रास होतो. घ्या अनाथ मुलगा एखादा. माझी अॅनिव्हर्सरी करायची, व्हॅलेंटाईन डेला मला पिवळा, लाल गुलाब, काळा गुलाब द्यायचा, सगळं मला करायचं. माझ्या आईबापाकडे जायचं, माझ्या भावाच्या लग्नात, भावाच्या लग्नाच्या लग्नात. चल तू थोडंसं मागं वय, मी थोडा मागं होतो, आपण दोघं पण आनंदी राहू. कारण की आपण भगवंताने आपल्याला भेटवलंय आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. लग्नानंतर पण लोक एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊ राहिलात, बाहेर अफेअर करतात, बोलतात. याचं कारण काय आहे की घरात फक्त ते पॅकिंग पाहून एकत्र आले, ते कंटेंट आता देशी दारू व्हायला लागली, वास यायला लागला. त्याच्यामुळे मला वाटतं रिअल प्रेम बाहेर शोधू नका. रिअल प्रेम भगवंताच्या सेवेमध्ये भेटतं, आईबापाच्या सेवेमध्ये भेटतं. जगात 2च खरे ज्योतिष आहेत, मनातलं जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप. म्हणलं तू जगातली सगळ्यात चांगली आई आहे माझ्यासाठी, कारण तू माझ्यासाठी खूप काही केलंय. पहिला आईला आणि वडिलाला फोन करा आणि सांगा 3-4 मिनिटं की किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये. लढूया आपण. मॅरेज रिलेटेड इश्यू एक पोस्ट टाकली होती मी फेसबुकला, इन्स्टाला. मला वाटतं हजारो लोकांनी लाईक केली, आम्हाला मेसेज पण लय आले, सल्ले पण लय दिले लोकांनी. लग्न न होणार लोकांनी काय केलं पाहिजे, काही नाही शिव्या पण दिल्या, असेच मेले पाहिजेत. काही काय बोलले माहितीये का, भगवे कपडे घाला, काही म्हणले आफ्रिकेत जा, काय म्हणले रोबोटिक मुली बनवा. सल्ले देणारे लोक. मला सांगा लग्न होऊन राहिले सत्य असत्य हा, मग अशा मुलांना लग्न का नाही होऊ राहिले हे पहिलं कारण शोधणं गरजेचं आहे. कारण की मुलींना विचार केला की मुलगी काही कामाची नाहीये. मुलींना पहिल्या काळात जन्म दिला जात नव्हता, मुलंच पाहिजे होते सगळ्यांना, म्हणून आता प्रॉब्लेम तयार झाले. हळूहळू पहिल्या मुलीचं शिक्षण होत नव्हतं, वुमन आता एम्पॉवर व्हायला लागल्या, तर आता मुलीच्या अपेक्षा पण वाढल्या. बाईचा पोऱ्या 9,500 MIDCत काम करतोय आणि बाईला जावंय कसा पाहिजे, फ्लॅटवाला, 10 एकर शेतीवाला, 1 लाख पगारावाला. खुराकाच्या घामेल्यात काय केलं पाहिजे मुंडकं. मग आता स्वतःच्या 9,500च्या काट्याला तू काय भूतनी आणणार का, काय खाली माकडीनं आणणार. ती पण म्हणन ना बाई येस और नो. मला सांगा ज्या पोरांचे लग्न नाही होऊ राहिले त्याचं कारण तर आपल्याला कळलं, सोल्युशन काय आहे. काही लोक म्हणले रोज अनाथ आश्रमातल्या मुली आहेत तिथं व्हिजिट करा, काही जण म्हणले प्रयत्न करा, काही जण म्हणले थोडं थांबा ना, काही जण म्हणले ब्रह्मचारी व्हा, काही जण म्हणले लग्न एवढं इम्पॉर्टंट आहे का. आता इथं सगळं भागलं असेल, पण बिचाऱ्याचं भागलं नाही ना आणखीन. त्याला माहीतच नाही की माझ्या पत्नीला मिठी मारल्यानंतर जो आनंद असतो तुम्हाला भेटला नाही आणखीन. तो टेन्शन मध्ये आहे, समजतंय का, तो टेन्शन मध्ये त्रासामध्ये आहे. मग काही जण म्हटले की ज्या कमी वयात मुली विधवा झाल्या त्यांच्यासोबत लग्न करा. काही जण म्हटले पैसे कमवा, वेळ आल्यावर सगळं होईल. तुम्ही सांगा मला काय सोल्युशन याच्यावर. पैसे किती जणांना असं वाटतं मुलांनी जर 1,00,000-2 लाख रुपये, मी म्हणतोय 50-60 हजार रुपये जरी व्यवस्थित कमवले आणि तो चांगला बोलू शकला, मुलीला आणि मुलीच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करू शकला तरी लग्न होऊ शकतं. पण प्रॉब्लेम काय आहे ना, हा पैसे पण नाही कमीत आणि बोलायला लागलं ना पोरगी जरा म्हटले ना काय गॅरंटी तुम्हाला सांभाळणार, विश्वास ठेव ना ग. असं ते 2G इंटरनेटचं डाउनलोडिंग कसं होतं तसे जे टोन बाहेर पडतात. ठीक आहे ना येड्या, पैसे नाही तुझ्याकडे, शेती नाही तुझ्याकडे, घर नाही तुझ्याकडे, तोंडातून आवाज तर काढ, डोळ्यात डोळे घालून तर बोल. साला अर्धा तास असं प्रेझेंटेशन दे त्या पोरीला, ती करोडपती घर सोडतोय संग पळायला तयार झाली पाहिजे. पण रडक लग्न होत नाही, लग्न होत नाही, लग्न होत नाही. कोणते आई बाप येड्याच्या हातात पोरगी डाऊन करून देतील आणि पोरी पण हुशार झाल्यात, येस और नो. पण मला वाटतं पोरांनो खरा चांगला संस्कार करायला आहे ना पैशावाली पोरगी नाही लागत, सुंदर असं नसली तरी चालन, फक्त ती एकमेकाने विश्वास ठेवून लढणारे पाहिजेत, ते कुटुंब लय टॉपला जाऊ शकतं. मग
मग एकच आहे, ज्यांचे लग्न होत नाही त्यांनी पण नातेवाईकाला पण काही घेणं देणं नाहीये. आता माहितीये ना मुली इकायचं काम चाललंय. खरं आहे का असे? म्हणजे 3 लाख 2 लाख 5 लाख डायरेक्ट लोक म्हणतात 3 लाख दिले तर न करून आणली. आणि त्याला जर का थोडस बोट वाजलं ना तरी दादाला फोन करीन, दादा घेऊन जाईन. मग दादा पाठवतो आणि पुन्हा म्हणन 3 लाख नेल ते लग्न करायचे, आता हाणून पुन्हा न्यायचे 2 लाखान. कॉम्प्लिकेशन वाढतील की नाही वाढतील? मग पहिला पर्याय काय आहे? सगळ्यात महत्वाचं पैसे कमवा. पैसे काय नाही, मी नाही म्हणत डायरेक्ट 1 लाख 2 लाख कमवणं अवघड आहे थोडंसं, पण ऍटलिस्ट घर चालण्यापुरतं 40 50 60 हजार रुपये कमवले पाहिजे. दुसरी गोष्ट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करा, बोलायचं शिका, चांगल्या संगतीत या, स्पिरिच्युअलिटीला कनेक्ट व्हा, ऑटोमॅटिक स्प्रेड होतील. मग आज लग्न कुणाचे नाही राहिले तर डिसिप्लिन मध्ये जाणे. त्याचे वाईट हॅबिट्स आहेत, दारू पितोय, कट्ट्यावर बसतोय, चुकीच्या मित्राच्या संगतीत आहे, परत चुकीच्या सोशल मीडियाला आहे, राजकारणी लोकांसोबत फिरतो, 12 गावाच्या पंचायती करतो, घरच्याला येऊन शिवाय देतो. अशा राक्षसाचं लग्न नाही झालं पाहिजे. किती जणांना वाटतं? मग असे बिन लग्नाचे असे काही लोक असतील आणि तुम्हाला कळतंय की मी लई घाण झालोय ना बेचाऱ्या, शावर खाली उभा राहा, डायरी पेन घे, काय पाहिजे. पहिलं वरले बायको पाहिजे, दुसरं ले 50,000 पाहिजे, तिसरं ले शाळेला एक घर पाहिजे. अशी लिस्ट बनव, कर 2 वर्ष काम, सारा लग्न झाल्याशिवाय राहणार नाही तुझं. ऐसी बहुत राणी आहे जो खुद का राजा ढूंढ रही है. फेसबुकला मी जस्ट स्क्रोल करत होतो, महाराष्ट्र टाइमची एक पोस्ट आली. एक श्रीमंत व्यक्ती आहे, वय वर्ष 92 आहे, आणि त्यांनी मागच्या आठवड्यात लग्न केलं 5वं. देखो हर रानी को राजा चाहिए और वो 92 साल का भी ढूंढ रही है. आणि आमचा इथं जवान म्हणतो पोरगी भेटाना. किती लोक ऍग्री आहेत माझ्या मताला, सर याच्याशिवाय काही सोल्युशन नाहीये, काही सोल्युशन नाहीये. म्हणून पोरांनो, माझी इच्छा आहे एवढं तर करा, पण एवढं करून सुद्धा तुम्हाला वाटलं कंट्रोलच नाही होत तर कुठंतरी जा अनाथ आश्रमात. पण तिथं पण कम्युनिकेशन, तिथं पण ITR बँक स्टेटमेंट पाहतात, ते पण सोडत नाही बाई. आज अनाथ मुलगा घ्यायला चालले ना, तिथं पण तुमचं लायकी दाखवावं लागते की तुम्ही याला संगोपन करू शकताय का. कोणाला पण अनाथ मुलं भेटत नाही. किती लोकांना वाटतं? यस, तिथं पण नाही तर सोशल मीडिया टाकतील वृद्धाश्रमाला जा, वृद्धाश्रमाला नाही, तिथं म्हातारे भेटतील. अनाथ आश्रमाला जा. कुठं जा? अनाथ आश्रमाला जा. त्यानंतर अनफॉर्च्युनेटली खरंच जर एखाद्या मुलीचं लग्न झालंय आणि अनफॉर्च्युनेटली मिस्टर डेथ झालेत, बाळ नाहीये, बिंदास लग्न करा, चर्चा करा, कम्युनिकेशन. वाटलं तर आपल्या वातावरणात लीडर लोक काही त्याला सपोर्ट करतील ते मिळवण्यासाठी. पण अशाच व्यक्तीची बाजू घ्यायची पोरांनो की जो आपल्यासोबत क्लिअर आहे. ते पुन्हा म्हणते ना अशोक सरगुडे त्यांच्या म्हणण्यावर आम्ही लग्न करून दिलं, हो मी जबाबदार नाही याच्यात, मला माहित नाही दोघांचे कर्म काय आहेत. मी आता कर्नाटक बाउंड्रीला गेलो होतो, तिथं 1 लाखाचा प्रोग्राम होता आणि मी वरच्या स्टेजवर सगळं तिथं ब्रह्मचारी लोक बसले होते आणि तिथं माझा एक सत्कार होत होता. तो सोशल मीडियाला व्हिडिओ नाही आम्ही टाकले. आणि तिथे 122 कुटुंबाचे मुला मुलीचे लग्न एकत्र होते. मी अक्षर टाकत होतो. मी विचार करतो आयला आता काय माहित आपलं काय कार्यक्रम होणार आहे. माहित नाही दोघांचे कर्म काय आहेत. येस ऑर नो. कारण की जेव्हा तुम्ही अटॅचमेंटने कोणाच्या लाईफमध्ये एकत्र आणतात ना, आता चांगलं आहे, पण नंतर त्यांच्या लाईफमध्ये जेव्हा उथळ पुथळ होईल, जर तेव्हा ते प्युअरिटीमध्ये नसतील, राईट असोसिएशन मध्ये नसतील, राईट नॉलेज नसेल ना, तर त्यांचा संसार टिकणार नाही. गॅरंटी आहे. आणि जरी टिकला ना तर रोज एकमेकाला क्रूररित्या त्रास देते, जीवन जगतील. म्हणून मला वाटतं लग्न करण्यासाठी तुम्ही हे पण पर्याय अवलंबा. किंवा बाळ असेल एखादं किंवा 2 बाळं असतील आणि जर तुम्हाला वाटतंय तर घाला ना. शारीरिक संबंधच हेच जीवन आहे का? आपण बाळ जन्माला घालणं हेच जीवन आहे का? काहीच प्रॉब्लेम नाहीये. जर असेल ना एखादं बाळ 2 बाळ, पण तिथं अध्यात्माशिवाय ते पॉसिबल नाहीये. की जरा वाटतं तिथं प्युअर आध्यात्मिक नॉलेजच पाहिजे, तर मग तुम्ही आत्म्याच्या लेवलला अटॅच होऊ शकतात. का तर बाबा एकमेकाला आधार, एकमेकाची सेवा, असं लग्न म्हणजे सगळं येतं ना, सगळं येतं. एकमेकाला साथीची गरज असते, त्याच्यामुळे टेन्शन न घेऊ. मग कधी कधी लाईफमध्ये असं पण होतं की बाळ तयार होत, बाळ जन्माला येत नाही, होतं ना, आता 8 तास होतो. अशा सिच्युएशनमध्ये पण त्रास होतो. घ्या अनाथ मुलगा एखादा,
का अट्टहास करतात? का त्या नवऱ्याला त्या बायकोला त्रास देतात? त्या सोसायटी बिसायटी समाजाचा विचार करू करू का जिंदगी वाया घालतात? जगा ना तुमची जिंदगी. का प्रेशर मध्ये? का माझंच पाहिजे? लय मोठा तीर लावला का ज्यांनी ज्यांनी एक एक डझन आणले त्यांनी? इकडे कुत्र्याला पिल्लं होतं आणि इकडे माणसाला वाईनात. मग टेन्शन येतं माणसांना. येस ऑर नो? अरे यार, भगवंताने तुम्हाला ज्याच्यासाठी आणलंय ना जन्माला, त्या पर्पज साठी तुम्ही तुमची जिंदगी घातली पाहिजे, ना की छाला छोट्या मोठ्या गोष्टीसाठी. आणि ज्यांच्या जीवनात असे चॅलेंजेस आहेत ना, मला वाटतं भगवंताची इच्छा आहे समाजात त्यांच्यातून लय मोठे काम करायचे भगवंताला, पण ते सगळं विसरलेत, म्हणून मोठे कॉम्प्लिकेशन तयार होत आहेत. नेक्स्ट सब्जेक्ट आहे काय? वाच नेक्स्ट सब्जेक्ट. आय एम ॲम्बिशियस. मी ड्रीमर आहे. माझ्याकडे फार इच्छा आहेत. मला गाडी घ्यायची, मला घर घ्यायचं, मला फॉरेनला जायचं, मला मोठं व्हायचंय. पण माझा नवरा म्हणतो मला 2 व्हीलरच बरी, मला चौकातली पाणीपुरीच बरी. पण बायको म्हणती मला 5 स्टार हॉटेलचं बुफे पाहिजे. पण नवरा काय म्हणतो? नाही बाई तू कर, मी 15,000 खुश आहे, मी 50,000 खुश आहे. नवरा फार आळसी आणि बायको फार ॲम्बिशियस. बायकोचे मोठे मोठे स्वप्न आहेत. बायकोला गाडी पाहिजे, नाव पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे, मानसन्मान पाहिजे. किंवा बायको आळशी आहे. बायको म्हणते एवढ्याच्या बाहेर जायचं नाही, मला वेळ द्यायचा, पोराचा अभ्यास घ्यायचा, मला आय लव्ह यू म्हणायचं, माझा बर्थडे करायचा, माझी अॅनिव्हर्सरी करायची, व्हॅलेंटाईन डेला मला पिवळा, लाल, गुलाब, काळा गुलाब द्यायचा, सगळं मला करायचं. माझ्या आईबाबाकडे जायचं, माझ्या भावाच्या लग्नात, भावाच्या लग्नाच्या लग्नात सगळीकडे जायचं. 10वा 12वा श्राद्ध. 8 तासानंतर घराच्या बाहेर राहिलं ना तर मुंडकं दाबेन तुझं. ही अवदशा आहे आता घरात. आणि हा काय म्हणतो? सर हम करके दिखाएंगे. इथं आम्ही फुल पेटीतो. बायको काय करते? अग्निशामकचा प्रेशर चालू करते घरी. गप गप. आहेत का नाही लोकांची अशी अवस्था? हा, काहीची आहे ना हो. काहीची बायको ड्रीमर आहे, नवरा काही स्वप्न नाही आहेत. काहीची नवरा ड्रीमर आहे, बायकोचे स्वप्न नाही आहेत. अशा वेळेस प्रॉब्लेम आहेत ना लाईफमध्ये. मग कणत कुठत लाईफ जगू राहिलात तुम्ही? मारताना कोणाची परवानगी घेणार आहे का? मग जीवन जगताना एकमेकासंग बसा, विचारा तुला कशात आनंद आहे, त्याला विचारा तुम्हाला कशात आनंद आहे, लिहा दोघांची लिस्ट. बर, मग ह्या आनंदामध्ये तुला पण आनंद पाहिजे, मला पण आनंद पाहिजे. चल तू थोडस मागं वय, मी थोडा मागं होतो, आपण दोघं पण आनंदी राहू. कारण की आपण भगवंताने आपल्याला भेटवलंय आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. होऊ शकतं तुला ते करूशी वाटतंय, त्याच्यात तुला आनंद आहे, मी तुला सपोर्ट करतो, मी तुला रिस्पेक्ट करतो. मला याच्यात आनंद आहे, मला हे करून दे, मी याच्यात आनंदी आहे. दोघं पण एकमेकाच्या डिसिजनला रिस्पेक्ट करू. मला वाटत नाही तुझ्या आई वडिलाला भेटायला, तुला वाटतंय तू जा, काहीच अडचण नाही, हे माझा डिसिजन आहे, मला नाही इंटरेस्ट. एकटी गेली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? नाही तर रडकी, तुम्ही आलेच नाही, तुम्ही आलेच नाही, कमून त्या नवऱ्याला टेन्शन देती. येस ऑर नो? बायकांनो टेन्शन. आता काही नवरे आहेत जे बायकोला त्रास देतात. तू पाया पड, फ्रीडम द्या ना, फ्रीडम. वर पाय पडल्याने काय होत नाही, हृदयातून पाय पडले पाहिजे लोक. काय वाटतं तुम्हाला? फालतू कामं नाही पाहिजेत. दोघांनी एकमेकाला रिस्पेक्ट द्यायला चालू करा आणि स्वप्न पहा. किती जण असं वाटतं रिस्पेक्ट दिली पाहिजे एकमेकाला, फ्रीडम दिलं पाहिजे, आदत दिली पाहिजे. मग लोक आदती शोधू राहिलेत. लग्नानंतर पण लोक एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊ राहिलात, बाहेर अफेअर करतात, बोलतात. याचं कारण काय आहे की घरात फक्त ते पॅकिंग पाहून एकत्र आले. कंटेंट आता देशी दारू व्हायला लागली, वास यायला लागला. गप्पाच नाही. 5 मिनिटं जर बोलले ना तर 6व्या मिनिटाला यांची धुलाई चालू होती. ओढून द्या त्या बायकोला बाहेर, सपोर्ट करा तिला, पण कंडिशन टाका. एवढ्या कामात, एवढ्या तुझ्या 10 गोष्टी आहेत, चल 7 गोष्टीला फ्रीडम, पण या 3 गोष्टीला नाही करणार. चल नवऱ्याला तुम्हाला पण ह्या 7 गोष्टीला फ्रीडम, या 3 गोष्टीला अलाउड नाही, कॉम्प्रोमाइज. पण बायको म्हणती माझंच आहे का, नवरा म्हणतो मग काय करणार? आणि कुठं लक्ष्मी आणणार? लक्ष्मी तुमच्या घरी नांदायला आली ना, तिला थंडी वाजून यायला बसली तुमची भांडणं ऐकून. किती जणांना असं माहिती आहे की जिथं सुख, समृद्धी, आनंद आहे तिथं लक्ष्मी आणती? किती जणांना माहिती आहे की गृहप्रवेश करताना सत्यनारायणची पूजा घातली तर मूर्ती वगैरे बसवतात कोपऱ्याला? भगवंताला साक्षीदार आहे तुमच्या घरात काय कुठं ना चाललाय.
आणि ती वास्तू जे बिटाने भिंती पाडल्यात ना, त्या कुठून कोणत्या जाळ्याले माणसं बिनसं असतील ना, कुठल्या कुठल्या जन्मात त्या भिंती आहेत सगळ्या, म्हणून त्याची बातम्याला शांत करावं लागतं, नाही तर रात्रीच बोकाडी येते बाहेर म्हणून थोडी शांती भिंती घराची करतात. पण आपण इंजिनियर ना, आय डोंट बिलीव्ह ऑन दिस इज अ नॉनसेन्स थिंग. पण जेव्हा आयुष्यावर जातो ना, क्वार्टर बेटर काही काम करत नाही ना, काही अहंकारी लोक रावणासारखे असतात, ते सगळं खानदान नष्ट करतील पण ते ट्रॅकवर येणार नाहीत. डेंजर लोक असतात. तर आहे का तयारी सपोर्ट करायची? नाही तर तुमचा पार्टनर तुमच्या सोबत भगवंतानंतर आई वडिलांनंतर सगळ्यात जवळचा व्यक्ती जर बायकोला कोणी असेल ना, कोणी? नवरा. आणि नवऱ्याला जर कोणी असेल ना, तर चला बायको. दोघांनी मिळून असं जीवन जगा की परिवार आणि समाजामध्ये एक जबरदस्त लेवलचा आनंद स्प्रेड करून गेले पाहिजेत. असं जीवन यांचं कॉम्बिनेशन पाहिजे. म्हणून तर स्त्री आणि पुरुष आहेत ना, म्हणून तर स्त्री आणि पुरुष आहेत. एका चाकाने गाडी नाही चालणार ना, तर मग आता सोडता तर येणार नाही, जाता तर येणार. बऱ्याच वेळा लोकांना संसारात त्यांना एवढा त्रास होतो ना, त्यांना वाटतं डिवोर्स घेतल्यावर सॉल्व्ह होईल. बर, लग्न केलं डिवोर्स घेऊन, आणि दुसरा नवरा म्हणला मागच्यानी तुला याच्यामुळे सोडलं होतं, बरं झालं मला कळलं आज. तो तर बिचारी एक चापट मारत होता, हिने तर आहे ना गरम गरम उलथनच करून तोंडात मारलं. तुम्हाला काय वाटतं? ह्या प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही जर एकमेकापासून दूर जातायत, तर याचं उत्तर तुम्ही एकटे जगू नाही शकत, कारण की इंद्रिय कंट्रोल होऊच शकत नाही भक्तीशिवाय. आणि जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुम्ही भक्तीला कनेक्ट असू शकताल ना. पण ह्या सिच्युएशन मध्ये जर तुम्ही डिवोर्स पर्यंत जातात तर तुम्ही भक्तीच नाही करू शकत. फेस करा. पण जर वाटलं की फेस करण्याची सिच्युएशनच नाहीये, या बाहेर जगा आणि समाजासाठी एक मिसाईल करा. आहेत ना असे कित्येक लोक. पण मी म्हणतोय त्या निर्णय घेऊ नका, ते निर्णय फार कॉम्प्लिकेशन्स मध्ये आहेत. कारण की इकडे म्हणतोय आपण लग्नच होत नाही, काही म्हणतात संसारच चालत नाही, आणि काही म्हणतात डिवोर्स झाल्यावर पण प्रॉब्लेम्स आहेत. सोपी नाही जिंदगी. या भौतिक जगाला भगवंताने दुःखालय आणि अशाश्वत म्हटलंय की इथं तुम्हाला काय भेटन? दुःख. आणि इथं सगळं नाते, सौंदर्य, संपत्ती, पोझिशन ह्या तुमच्या तात्पुरत्या वेळेसाठी असतात. त्याचा भोग घ्यायचा असतो आणि येणाऱ्या काळात त्या सुटायला लागल्यानंतर त्याचा त्रास करून नसतो घ्यायचा. दॅट्स इट. इथं हॉस्टेल हॉटेलमध्ये राहिला तुम्ही, सगळे रूम चेकआउट केली का तुम्ही म्हणतात नाही चेकआउट करणार, ते सिक्युरिटीवाले येऊन म्हणतील कुठे आहे तू, असं गळ्यात हात टाकतील पहिला. आणि तुम्ही जर म्हणले नाही जाणार तर 2-3 जाडे लोक येतील तिथं, हात आणि पाय उचलून नेऊन टाकून टाकतील, निघ बाहेर चल. मग काय करणार तुम्ही? काहीच नाही करू शकत. मग जावंच लागतं. त्याच्यामुळे सपोर्ट केला पाहिजे. नेक्स्ट काय? डोंट कम्पेअर युअर पार्टनर विथ एनीवन. दुसऱ्या पार्टनरशी आपल्या पार्टनरला कम्पेअर करू नका. का? प्रत्येकाचे कर्म वेगळे वेगळे आहेत, लाईक डिसलाईक वेगळे वेगळे, स्वभाव वेगळे वेगळे आहेत, इच्छा वेगळ्या वेगळ्या आहेत, टायमिंग पिरियड वेगळा वेगळा आहे, चेक इन टायमिंग वेगळा वेगळा आहे. ट्रॅव्हल मध्ये उलटी होती कोणाला मळमळ होती, कोणाचं डोकं दुखतं, कोणाला घरघर आवाज येतो, कोणाला झोपल्यावर गोरुशी वाटतं. आणि घोरायला एवढं लागतो की शेजारी झोपलेला माणूस विचार करतो बाप होय कसं झोपवता या रूम मध्ये. जर घोरण्यामुळे त्रास होऊ शकतो तर मला सांगा, पार्टनर सोबत राहायचे तुम्हाला का कम्पेअर करता? प्राणी कम्पेअर करतात. ससा कधी लांडग्याला कम्पेअर करतो, उंदीर कधी मांजराला कम्पेअर करतं, फळं कारलं कधी दोडक्याला कम्पेअर करतं, किंवा कारलं म्हटलं आंब्याला मला आंबा का नाही बनवलं, कर भांडणं. जो स्वभाव आहे, ॲनिमलचे स्वभाव बदलत नाहीत, प्राण्याचे स्वभाव बदलत, पण ह्युमन लाईफ अशी आहे की याच्यात आपण स्वभाव बदलू शकतो. येस ऑर नो? तुम्ही कधी वेगळ्या वेगळ्या प्राण्याला, जसं लांडगा, कोल्हा, कुत्रा, साप, ससा, हरिण आणि वाघाला एकाच जाळीमध्ये टाकलं तर काय होईल? लय अवघड काम होईल. राईट ऑर रॉंग? मग आपण अशा पिंजऱ्यामध्ये तिथं टाकू शकत नाही, पण तुमच्या आजूबाजूला असेच वाघ, असाच लांडगा, असाच कोल्हा, साप आजूबाजूला आहे. चेक करा. आणि यांच्यासोबत जगायचंय तुम्हाला. तुमचा स्वभाव वेगळा आहे, तुमचे सुखदुःख वेगळे आहेत, तुमच्या लाईफमध्ये कर्मा परफॉर्म होण्याच्या प्रोक्रिया पण वेगळ्या आहेत. तर कम्पेअर नका करू.
तुमची पत्नी जशी आहे तसे तिला ऍक्सेप्ट करा. तिचं सौंदर्य कसं आहे, तिची ब्युटी कशी आहे, ती कशात टॅलेंटेड आहे ना त्याच्यावर फोकस करा. आणि कुठले वीक पॉइंट आहेत ना त्याला प्रेमाने समजून त्याला चेंजेस करण्याचा प्रयत्न करा. मला असं वाटतं. होऊ शकतं नवऱ्यात काही नसन दिसायला सुंदर, पण होऊ शकतो ना पैसे कमवत असेल बिचारा, तो पॉइंट बघा. काहीचा नवरा सुंदर आहे, काहीचा नवरा पैसे पण कमवतोय, पण थोडासा रागीट आहे. आता या बायकोचं लक्ष कुठे आहे? माझ्या नवऱ्याला राग येतो, माझ्या नवऱ्याला राग येतो, माझ्या नवऱ्याला राग येतो. आता दुसरी मैत्रीण येते, अगं तुझ्या नवऱ्याला फक्त रागच येतो, माझा नवरा सुंदर पण नाही, पैसे कमीत नाही, दारू पण डोशितो, मला रोज कुठीतो पण पैसे चोरून येतो, तू लकी आहे. मग ही वाघीन जागी होती, अयो वाचले वाचले. मग कुठंतरी हिला चमत्कार होतो आणि नवऱ्याला म्हणती नवरोबा स्वारी. आणि ती स्वारी किती दिवसासाठी असते माहिती तुम्हाला? 2 दिवस. तिसऱ्या दिवशी पुन्हा काढू का लाटणं. बदलावा किती वेळासाठी असतो बघा. सगळ्यात महत्वाचं, सगळे गुण एका पुरुषात नाही भेटणार. पुरुष सुंदर पण पाहिजे, पैशावाला पण पाहिजे, बुद्धिमत्ता पण पाहिजे, चांगल्या सवयी पण पाहिजे, परिवाराला सुख देणारा पण पाहिजे, बायकोला वेळ देणारा पण पाहिजे, पोरांची काळजी घेणारा पण पाहिजे, समाजात मान सन्मान पण पाहिजे. सगळं एकात पाहिजे. म्हणजे 100% देव नवरा पाहिजे. आणि देव नवरा फक्त देव लोकात भेटू शकतो. जेलमध्ये देव भेटत तर मग मला असं वाटतं जो भेटलाय, जसा भेटलाय ना याच्यापेक्षा पण डेंजर भेटू शकत होता. हा विचार करा. त्या नवऱ्याला गळा घालून कडकडून मिठी मारून आहे ना त्याला म्हणणार की चला फार सुंदर आहेत तुम्ही, आय लव्ह यू. म्हणणार का नाही म्हणणार? बघा ना, जशी पत्नी भेटली ना तिच्यापेक्षा पण डेंजर भेटू शकत होती. येस ऑर नो? बघा लगेच थँक्यू म्हणायला लागणार. जो नवरा भेटलाय ना त्याच्यापेक्षा पण डेंजर भेटू शकतो. भेटलाय ते ऍक्सेप्ट करा त्याला. एक मुलगा रडत होता, पप्पा 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 मला बूट पाहिजेत. पप्पा देत नव्हते. पण कार मधून जाताना कळलं की एका बेंचवर जो मुलगा होता त्याला पायच नव्हते. त्यांनी बघितलं. नंतर पप्पाने विचार केला, पोरग शांत का झालंय? रागाला का म्हणले बेटा तुला, देतो तुला बूट. नाही म्हणले पप्पा नाही पाहिजे मला, माझ्याकडे आहेत 2 नवीन आहेत. म्हणले काय झालं, कसं वैराग गेला तुझ्या? ते म्हणले मी आता बेंचवर एका मुलाला बघितलं त्याला पायच नाही येत. जेव्हा तुमच्या आयुष्यात तुमचा पार्टनर विषयी तुम्हाला द्वेष तयार होतो, कम्पॅरिझन तयार होतो ना, तुम्ही विचार करा की यार याच्यापेक्षा पण डेंजर अवस्था दिली असती भगवंतानी. पण धन्यवाद भगवंता, केवढा सुंदर पत्नी दिलाय किंवा एवढी सुंदर पत्नी दिली आहे. बघा लय जबरदस्त वाटायला लागेल. किती जण ऍग्री करतात सांगा? शेजारच्या पार्टनरला एकमेकाला कानात सांगा की नवऱ्याची काळजी घे, लय सुंदर भेटलाय. बोला 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 सांगा, नवऱ्याची काळजी घ्या, बायकोची काळजी घ्या, अशा आहे तसे ऍक्सेप्ट करा. किती जणांना वाटतं भारी वाटलंय, मस्त पैकी याला शेअर केलं पाहिजे आपण. आता हे टॉक्सिक रिलेशनशिप वरती पण एक टॉपिक होता, पण वेळ नाही आपल्याकडे, मी पुढे जातो. ग्रॅटिट्यूड इज द सिक्रेट ऑफ हॅपी फॅमिली. जसं आता बोलणं झालं की हॅपी, थँक्यू, जे पण चांगलं आहे त्याला थँक्यू म्हणा. होऊ शकतं माझा नवरा आज पैसे कमवत नाहीये, पण काही असे नवरे आहेत की जुगार खेळून सगळं संपू राहिलेत. त्याला म्हणायचं धन्यवाद द्यावा, असा जुगारी तर नाही भेटला. म्हणजे जे दुःख आहे त्याच्यापेक्षा पण मोठ्या काही गोष्टी होऊ शकतात. तुम्ही याच्यावर विचार करू शकतात. ट्रस्ट इश्यू इन रिलेशनशिप. हजबंड वाईफ मध्ये एकमेकावर विश्वास न ठेवणं होतं का नाही कधी कधी असं? शकखोरपणा, पत्नीवर शक घेणं किंवा पत्नी नवऱ्यावर शक घेते. ऑफिसमधून आम्हाला एक मेसेज आला, ऑफिस टीमने मला सांगितलं, म्हणले 68 वर्ष वय आहे एका व्यक्तीचं. आणि बायकोचा मेसेज होता, म्हणले माझं 65 वर्ष वय आहे. आणि तुम्ही म्हणतात माफ करायचं, लाटणं घेऊन येऊ तुमच्याकडे. म्हणले असंच मजा केली. हा घोडमा 68 वर्षात झालाय तरी बाहेर लफडे करतो. आता ह्या बाईला काय माहित की अग्नीमध्ये तूप टाकल्यावर अग्नी वाढती. आध्यात्मिक नाही कनेक्शन ना. हार्डवेअर जरी जुनं झालं तर दिल जवान होत आहे. येस ऑर नो? मग मला सांगा, अशा कंडिशन मध्ये त्या बाईने डाऊट घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे?
घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? बऱ्याच वेळा अशा रिलेशन्स येतात. मग डायरेक्ट इनडायरेक्टली समाजामध्ये नवऱ्याने बायकोवर शक करणं आणि बायकोवरनी नवऱ्यावर शक करणं जर असं कुटुंबात चाललं असेल तर मला नाही वाटत की जीवनात जिंदगी जगत असतील ते लोक. ते फक्त जिंदगी काटत असतील. येस ऑर नो? आहे का तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी? आणि जे लोक शक करतात ना स्वतः, 80% लोक ऑलरेडी तसे ते असतात म्हणून त्यांना ते डाऊट तयार होतात. 80% बोलल्या, 20% नसतात. 20%ला असं 1-2 वेळा अनुभवायला असतो, त्याच्यामुळे ते शकखोरपणा करायला लागतात. राईट ऑर रॉंग? मग 80% लोक ह्या ज्या गोष्टीमध्ये अटकलेत किंवा 90% लोक अटकलेत, नका शक करू. ह्या जीवनामध्ये भूतकाळाला विचार करू नका, भूतकाळात घडलेल्या गोष्टीबद्दल बोलू नका, टोमणे मारू नका. हे तर वारंवार विचार केला जातो की प्रेझेंटमध्ये जगा, वर्तमान काळात जगा, स्वप्न बघा, माफ करा, कर्मामुळे घटना घडत जातील, फुल स्टॉप लावत चला. शिकतोय का नाही शिकत आपण? मग तुमच्या आयुष्यात तुमचा पार्टनर हा तुमचाच आहे. हा सगळ्यात मोठा सूक्ष्म अहंकार आहे जो तुम्हाला शक करायला लावतो. म्हणजे तुम्ही वरवर प्रेम करताय, म्हणजे तिचं शरीर माझं पण तिचं हृदय दुसऱ्याच. म्हणजे माझी कविता म्हणती की मी तुमची बायको पण हृदयात दुसरा कोणीतरीच. आणि मी तिला म्हणतो तू मला आय लव्ह यू म्हणते का नाही? काही लोक लई डेंजर आहेत. प्लीज एकदा आय लव्ह यू म्हण ना. यांचं आय लव्ह यू आहे ना बेसरामाच्या फुलासारखं. आय लव्ह यू शब्दच कोणी आणला काय माहिती. जे लोक वारंवार आय लव्ह यू म्हणतात ना, समजायचं त्यांचं प्रेम चायना मेडे. सवय नका लावू. काही लोक म्हणतात वारंवार मी जिंदगीत तुम्हाला सोडणार नाही. समजून घ्या, चान्स आल्यावर सोडून द्या ना. सोडायचंच नाही तर बुंबळतेच कशाला झापी वारंवार. येस ऑर नो? लाईक पक्के कमीने असतात असे लोक. मैम मुझे बोलो बार बार बोल जाता नहीं की जरूरत है प्यार? नहीं जरूरत. साला वो अंदर से आना चाहिए. राइट और रॉंग? नाही तर झोपतानी आय लव्ह यू, उठतानी आय लव्ह यू, जेवल्यानंतर आय लव्ह यू. ते आय लव्ह यू पण म्हणत असेल डोकं दुखायला लागलं. एवढं मला फिरू राहिले ते फुटबॉल सारखं. येस ऑर नो? मला असं वाटतं भरोसा करा, भगवंताला सेंटरला ठेवा. जर चुका झाल्या असतील बायकोकडून नवऱ्याकडून, होतात ना जीवना, आहार निद्रा भयमैथून ह्या जीवाच्या इच्छा आहेत, हे भोग आहेत. हे भोग भोगण्यासाठीच पृथ्वी तलावर आपण आलो. फार मी रिस्पॉन्सिबिलिटीनी आणि फार हायर लेवलचा टॉक करतोय बरं का. अजून तुम्ही चुकीचे पर्पज पण काढता तर ते तुमची बुद्धी, तुम्ही तिथं पोस्टमॉर्टम करा. पण मला असं वाटतं जर जीवन जगायचंच असेल तर 10% अशा चुका असतील की तुम्हाला वाटतं वारंवार बदलून माफ नाही करता येऊच नाही राहिलं, तर त्यात 10% गोष्टीला थोडं बाजूला सोडा. पण 90% गोष्टी अशा असतात की ज्या फार छोट्या मोठ्या असतात आणि अननोनली झालेल्या असतात किंवा अननोनली कुठंतरी असोसिएशनमुळे माणूस भटकतो. येस ऑर नो? तर अशा सिच्युएशनमध्ये एकमेकांना माफ करून, एक भगवंताला सेंटर ठेवून, घरात आध्यात्मिक वातावरण करून आपल्या इंद्रियावर कंट्रोल करण्यासाठी आपण जीवन जगलो पाहिजे आणि मौका दिला पाहिजे सगळ्यांना. काही लोक मौका तर देतात, माफ केलंय, पण सकाळ दुपार उठल्या उठल्या टोमणे चालू असतात. काय उपयोग आहे मग? एकदा माफ केलं ना, साला कधी बोलून पण नाही दाखवलं पाहिजे. आणि पत्नीवर माझं प्रेम आहे ना एखाद्यावरती, तर त्या व्यक्तीला कशात खुशी आहे ना, त्या खुशी मिळवून देणं म्हणजे प्रेम आहे. येस ऑर नो? येस. जर माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे ना, माझ्या इच्छा पूर्ण करणं, मला कशात आनंद आहे त्याला सपोर्ट करणं, याला प्रेम म्हटलं गेलं. अशी एक लेडीज होती की तिचा नवरा कुष्ठरोगी होता आणि एक दिवस त्याची इच्छा झाली की मला नगर पाहिजे. नगर पाहिजे म्हणून टोपलीत घेऊन त्याला नगर दाखवायला नेते. तर नगरात सगळं पाहत तो घरी संध्याकाळी येतो आणि घरी जेवतच नाही संध्याकाळी. तिला वाटतं काय थकून बागून झोपला. दुसऱ्या दिवशी पण जेवणार, दुपारी जेवणार. शेवटी बायको म्हणले काय झालं? नाही म्हणले तू रागवशील मी नाही सांगत. म्हणले झालंय काय सांग. आणि त्यानंतर त्याने सांगितलं, रागवणार नसेल तर सांगतो. तो टोपली घेऊन जात होती ना, तिथं मी बाहेर एका वेश्याला पाहिलं आणि मला त्या वेश्याला भेटण्याची इच्छा झाली. बघा डोळ्याने पाहिलंय ना, हृदयात इच्छा झाली.
म्हणले एवढंच, काय अडचण नाहीये. कमेंटमेंट दिली नवऱ्याला. पण आता हा कुष्ठरोगी, ती वेश्या. तर ही बाई ऑलमोस्ट मला असं वाटतंय की 1, 1.5, 2 महिने सकाळी 3 वाजता उठून त्या वेश्याचं घराचं अंगण झाडायची. पण तिला कळतच नव्हतं कोण झाडून जाते. पण एक दिवस ती रात्रीची वेश्या उठूनच बसली, बघणारच आज कोण झाडून जाते. आणि ते आल्यानंतर तिने पाहिलं, म्हणले काय झालं. तिने सगळं सांगितलं. म्हणजे विचार करा, पतिव्रता नारी कशाला मानतात, राईट और रॉंग. याचा अर्थ असा नाही की पतीच्या चुकाला तुम्ही सपोर्ट करा, मी म्हणून सांगितलंय तुम्हाला, समजतंय का. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर रिअल लेवलचं प्रेम पाहिजे, चुकाला सपोर्ट नका करू, पण सुधारायला चान्स तर द्या. काय वाटतं तुम्हाला, दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे. तर आज आपण कलियुगात आहेत. आपलं अन्न सात्विक नाहीये, आपण अध्यात्माला कनेक्ट नाहीये, आपण एनर्जी क्रिएट करणारा आहार खातोय, त्याच्यामुळं आपल्या एनर्जी क्रिएट होतीये. आणि आज कधी कधी माणसं भोगण्याच्या नादात, त्या टेक्नॉलॉजी, ही मीडिया, जे लोक सेलिब्रिटी, बॉलिवूड ऍक्टर यांचे पिक्चर, यांचे सिरियल, याच्यामध्ये भरून खचाखच एका नवऱ्याच्या 2-2 बायका, एका बायकोच्या 3-3 नवरे. येस और नो. हे तुम्ही पाहू राहिलात तर नकळत आपल्या इच्छा काय होणार, असं भोगण्याच्या. आणि जेव्हा रिअल लाईफच्या गोष्टी रिअल लाईफ मध्ये येतात तेव्हा माणूस मग माफ करायला तयार नसतो, राईट और रॉंग. त्याच्यामुळं हे जर वाचवायचं असेल तर एकमेकावर विश्वास ठेवायला चालू. जरी कळलं ना चुका झाल्यात तर त्या चुकाचे टोमणे मारून माणूस नाही बदलत. तारीफ करा, प्रेम व्यक्त करा, गुड, जबरदस्त. किती जणांना असं वाटतं भीतीने बदलण्यापेक्षा लोक गिल्टनी बदलले पाहिजेत, पस्ताव्याने बदलले पाहिजेत. तो बदल फार हायर लेवलचा असतो. तुमच्या मुलाने एखादी चूक केली आणि तुम्ही त्याला बेदाम मारलं, त्याला रोज टॉर्चर करताय, तुम्ही त्याला माफच करायला तयार नाहीयेत. शेवटी एका लेवल नंतर त्याचं रब्बल तुटतं आणि तो म्हणतो जेव विश्वास गेलाय तेव विश्वास गेलाय, चायला आता धिंगाणाच करू आपण, चोऱ्या पण करून काय सगळं जिंदगीत आपली जिंदगी जगून घेऊ आपण, तोवर जगायची तोवर. मग कधी कधी असं पत्नी पण असं करू शकते, कधी कधी एखादी पती पण असं करू शकतो. त्याच्यामुळे नात्यामध्ये रब्बल ताणू नका. जर असं काही चुकून छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या असतील तर जा एकमेकाला मिठ्या मारा आणि भगवंताला सेंटर ठेवून भगवंताचं नॉलेज लेक्चर ऐकायला चालू करा. किती जणांना असं वाटतं रोज जर अर्धा-पाऊण तास असं ऐकायला गेलं कानावर तर घरात चांगलं वातावरण तयार होऊ शकतं. मग तसं वातावरण तुम्हाला तयार करण्याची फार गरज आहे, तर या गोष्टी होतील. नेक्स्ट पार्ट काय आहे, ब्रेकअप अँड डिव्होर्स. काही लोक म्हणतात बस आली, एक बस गेली तर दुसरी गेली तर. काही लोक प्रेमाची व्याख्या अशी करतात. होतात ना कधी कधी ब्रेकअप. मग कधी कधी लोक फार देवदास म्हणून मारतात, मै पारू. मग पारूच्या नादात देवदास काय करतो, सिगरेट पितो. काही सुसाईड पण जातात, फ्रस्ट्रेशन मध्ये जातात, टेन्शन मध्ये जातात. काही तिच्या लग्नात जाऊन निघाणा करतात, काही त्याच्या लग्नात जाऊन निघाणा करतात. आज स्कूल कॉलेजेसमध्ये 8वी-9वीच्या पोरालाच प्रेम करायला लागलं. हा, 4 जण मानतात ही माझी गर्लफ्रेंड आहे, त्यांच्यात फायटिंग चालू होती. आणि ती पोरगी त्या 4 पण म्हणत नाही हा माझा बॉयफ्रेंड आहे, तिला दुसराच आवडत असतो. येस और नो. प्रॉब्लेम काय आहे ना, एला बी आवडतो, बीला सी आवडतो, सीला चुकून एकमेकाचं कनेक्शन होत असतं, समजतंय का. त्याच्यामुळे मला वाटतं रिअल प्रेम बाहेर शोधू नका. रिअल प्रेम भगवंताच्या सेवेमध्ये भेटतं, आईबापाच्या सेवेमध्ये भेटतं. आणि जो गृहस्थ आश्रमामध्ये जो परिवार आहे ना त्यांच्यासोबत गुण्या गोविंदाने राहून त्यांची सेवा करून मला वाटतं रिअल प्रेम भेटू शकतं. बाहेर सगळे असेच प्रेम आहेत. मग काही लव्ह मॅरेज वाले लोक म्हणतील सर आमचं तर लई सक्सेसफुल आहे. बर, जेव्हा तो 4 लोकात नवऱ्याला म्हणते ना ए इकडे, तेव्हा त्याला आतून लई त्रास होतो. बिल चुकून लग्न केली सगळं मी, ही मला इज्जत सुद्धा देत नाही माझ्या नातेवाईकात. लव्ह मॅरेज मध्ये असं असतं का नसतं. मग मला वाटतं कधी तुमच्या आयुष्यात चुकून कोणी पार्टनर ब्रेक झाला असन, नातं ब्रेक झालं असन, कुठंतरी हजबंड गेले असतील, डेथ झाले असन, ते नातं तुटलंय ना. ब्रेकअप म्हणजे फक्त प्रेमाचं ब्रेकअप नाही, आयुष्यात कुठलं पण ब्रेकअप झालं असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचं धन्यवाद त्या जीवात्म्याला, खुशी म्हणा, ग्रेट भगवंता थँक्यू, चांगलं करतेस, आनंद भोगून दे, सुखी जीवन जगून दे त्याला तिला, त्यांच्या पूर्ण सगळ्या इच्छा पूर्ण होते, माझं काही पुण्यकर्म त्यांना लागून दे. कुणीतरी आपल्यापासून दूर जातो याचा अर्थ आपल्याकडून त्याला सुख भेटून राहिलं. आणि जर ते सुखाच्या शोधात जाऊ राहिला तर मला वाटतं शुभेच्छा दिल्या पाहिजेत.
पण हे करण्यासाठी लय ताकद लागते रे. पण तुम्ही याच्या उलट करायला लागले. ब्रेकअप झालाय आता, हाणून मारून पोट कचेरी डिव्होर्स फाईल वकील लावून माझ्याकडे आणणार. मग डेथ बॉडी आणणार. तो कोण आणणार? डेड बॉडी आणणार. मग मला असं वाटतं की थोडंसं या सिच्युएशनला ह्या गोष्टीला मॅनेज करू शकलं पाहिजे. किती जणांनी असं जाणवते पोरांनो की तरुण वयात अशा काही घटना घडतात, अशा 1-1.5-2 वर्षासाठी एकत्र येतात आणि अनफॉर्च्युनेटली एवढं एकत्र येतात की पॉझिटिव्ह ऐवजी निगेटिव्ह गुण एकमेकाचे घालतात आणि नंतर हे दोघं पण एकमेकापासून दूर जातात. आणि याच्यात मुलगा असो किंवा मुलगी असो यांचे 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्ष बर्बाद होतात. किती लोकांनी बघितले. आणि फार पीक एजचा टायमिंग असतो, फार पीक एजचा. 10वीचं शिक्षण असतं, 12वीची परीक्षा असते. म्हणजे करिअरच्या राईट दिशेला यांच्या लाईफमध्ये असे इमोशन्स जागे होतात. आणि हे आईबापाला कळत, या आईबापाला सांगितलं जात, आईबापा याच्यावर चर्चा करत, यांचे इन्स्टा, यांचं सोशल गपचिप सगळं असतं. आणि कधी कधी आपल्याला कळतच नाही. आपल्या मुलांना जे पाहिजे होतं ते आपण सहज न दिल्यामुळं मुलं ते चोरी करून घ्यायला लागले, ते आनंद मिळवायला लागले. काय घेणं नाहीये. जीवात्मा आला रे आला. 15-16 वर्षानंतर ते इच्छा पूर्ण करायच्या पाठीमागं पळणार आहेत. तुम्ही त्यांना फ्रीडम द्या किंवा नका देऊ, लपून छपून त्या गोष्टी मिळवायचा प्रयत्न करीन, त्या चांगल्या मार्गाने किंवा त्या वाईट मार्गाने. हे सर नो. म्हणून मला असं वाटतं की जीवनामध्ये कॉन्शियसली थोडंसं जगण्याची गरज आहे. नेक्स्ट कार्ड, स्मोकिंग, ड्रिंकिंग अँड करतात लोक. नका करू कृपया. लिव्हरचे पेशंट हॉस्पिटलमध्ये जेव्हा जातात ना, पोट असे फुगतात. 30-30, 40-40 लाख खर्च करून सुद्धा 70% पेशंट डेथ होतात. ट्रान्सप्लांट केल्यानंतर सुद्धा जर चुकून गुटखा, तंबाखू, स्मोकिंग, ड्रग्स, सिगरेट चिल्लत असेल, त्याच्यातून हळूहळू बाहेर निघायचा प्रयत्न सगळे करणार नाहीत, पण ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी करा. स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःची इच्छा आहेत ना. जर मी माझ्या इच्छाला वश नाही करू राहिलो, माझ्या शरीराची वाट लागणारे हे सगळे मीडिया, TV सगळे दाखवू राहिलेत, तरी पण मी नाही सुधरू राहिलो यार, तर मग माझं जीवन प्राण्यासारखं आहे राव. प्राण्यासारखं आहे. कुत्र्याला जरी हटवलं ना त्याच्या मालकाने तरी ते कुत्रं जरी जातं, रुजतं थोडंसं, पण मला साला माझं हृदय माझं लिव्हर म्हणतोय नको पिऊ, माझी किडनी म्हणते नको पिऊ, माझ्या पोटात पाणी होऊ राहिले, माझे पाय सुजू राहिलेत, हॉस्पिटलमध्ये पार कॅन्सरचा धिंगाणा लागू राहिलाय, तरी पण ॲडिक्शनमध्ये आपण जाऊ राहिलो. मग जगू का राहिले तुम्ही? 15-20 वर्ष लाईफ स्पॅम कमी करणार. किती जणांना असं वाटतं जो माणूस ॲडिक्टेड आहे त्याच्यामुळं परिवारात लय त्रास होतो, फार टेन्शन होतं. काही लोक असतील जे कळूनच देत नाही, त्यांना सवय आहेत. ठीक आहे, तुमचं चालून द्या गोटीगोटीत. तुम्ही म्हणणार आम्ही प्रमाणात घेतो सर. कुठं माय बापाची घेताय, घ्या टँकरभर. कोण तुम्हाला म्हणतंय? माझी आहे ना त्याच्यात नशा आहे ना, पण याच्यापेक्षा पण जबरदस्त नशा कशात हे शिला प्रभुपादांनी अमेरिकेमध्ये जे लोक रोडवर दारू प्यायचे, रोडवर सिगरेट प्यायचे, चरस घ्यायचे, रोडवर सेक्शुअल लाईफ भोगायचे, अशा लोकांना, अशा गोऱ्या लोकांना याच्यापेक्षा हायर नशा पाहिजे का म्हणून विचारलं. ते म्हणले प्रभुजी इसके भी ऊपर नशा है. तब उन्होंने भगवान का नशा उनको दिया, इसलिए वो गोरे लोग साड़ी पहन रहे, माला पहन रहे और हरे कृष्णा जप रहे. समझ में आया? इसको बोलते हायर नशा. ये नशा लगने दो, फिर बाकी सब नशा फेल हो जाएगा, सब नशा. लेकिन इसका नशा नहीं लग गया ना, तर तुम्ही त्या टायरातली पण दारू पिणार. त्या ट्यूब मधली का टायरातली कोणती असते एक पोवा असते का ती? ट्यूब मध्ये पण असती. आता नसन भेटती ग्रामीण भागात भेटत असन. डोंट थिंक अँड ट्राय टू सुसाईड, लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. सगळ्यात महत्वाची गोष्ट की लोक मरायचा प्रयत्न करतात. मरायचा अर्थ की भगवंतांनी चेकआउटच्या आधी चेकआउट नाही करायचं. चेकआउटच्या आधी जर चेकआउटच्या आधी चेकआउट केलं तर तुमची बस जी पुढे भेटणार असते ना, ती भेटेपर्यंत वेटिंग करावं लागतं. येस ऑर नो? जर चुकून तुम्ही सुसाईड केलं तर तुम्हाला भूतयोनी प्राप्त होते, पुन्हा शरीर भेटत नाही, स्टेशनवर वेटिंग करावं लागतं. विदाऊट रिझर्वेशन जर तुम्ही ट्रेनचे तिकीट काढायला, ट्रेनमध्ये बसायला लागले तर तिकीट भेटेल का? तर चुकून पण सुसाईड करू नका, कारण की हे शरीर संपतं, पण तुमचे मन, बुद्धी, अहंकार आणि तुमचे कर्म पुढच्या शरीरात जाण्यासाठी एंटर करावं लागतात. म्हणजे आज ज्या संकटाला
तुम्ही घाबरून हे शरीर संपवायला निघलात ना, हे संकट पुढचं जेव्हा शरीर भेटन हे मला वाटतंय 3-4 पटीने जास्त असतील. समजतंय का? ज्यांच्या डोक्यात असे सुसाईड करायचे विचार येत असतील ना, त्यांना आधार द्या की भगवंताने जे शरीर दिलं ते भोगण्यासाठी. सीता मातेने भोगलं का नाही भोगलं? रामाला वनवासाला कोणामुळे जावं लागलं? कैकेयीमुळे कैकेयींनी पण 14 वर्ष भोगलं. ती पण म्हणत होती भरत मला जगायचं नाही, त्या बेडवरचे जे फुलं आहेत ना मला त्याचे काटे टोचतायत, मला मरायचंय भरत. एकदा आई म्हण मला. ज्या आईंनी मुलासाठी केलं तो म्हणतो मला या भोगण्याची इच्छा नाहीये, मला भगवंत पाहिजे. समजतंय का? आणि त्या आई तडफडत होती तेव्हा भरतने थोडंसं नॉलेज दिलं. म्हणले माता कैकेयी पळू नका, ह्याच जन्मी रडत रडत भोगून संपवा. माहिती नाही की ह्याच जन्मी तुम्हाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. पळता का? कशामुळं पळता? काय असन ते भोगून जा. कारण की जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्या प्रॉब्लेमपेक्षा तुम्ही लय स्ट्रॉंग आहेत. म्हणून मुलगा असो किंवा मुलगी असो कधीही मरण्याचे प्रयत्न करू. कारण की गव्हर्नमेंट सुद्धा म्हणतं की जर तुम्ही सुसाईड अटेम्प्ट केला आणि जर वाचले तर तुमच्यावर लिगली काय केलं जातं? गुन्हा दाखल केला जातो का? पोलीस लोकांना जातो का गुन्हा दाखल केला? हा अलाउड नाहीये. आणि जर चुकून मरायला गेले आणि अचानकच तंगडच तुटलं फक्त आणि हात तुटला तर आता कोण सेवा करणार? ज्याच्यामुळे मरायला निघले होते तो पण फटकिनार. तेव्हा तुम्ही मनर्शी लागली हम. त्याच्यामुळे मरण्याचे विचार काय करू नका. आपले रतन टाटा काय म्हणतात बघा, डोंट एज्युकेट युअर चिल्ड्रन टू बी रिच, एज्युकेट देम टू बी हॅपी, सो व्हेन दे ग्रो अप दे विल नो द व्हॅल्यू ऑफ थिंग्स नॉट द प्राइस. मुलांना खुशी होण्यासाठी तयार करा. काय बघा, राम जैसा पुत्र नहीं, सीता जैसी नारी नहीं, हनुमान जैसा सेवक नहीं, लक्ष्मण जैसा भाई नहीं, और कर्ण जैसा दानी नहीं, गंगा जैसी नदी नहीं, और भारत जैसा. देखो ये जानना बहुत जरूरी है दोस्तों. अगर इन कैरेक्टर को समझ लिया ना तो बहुत मजा आएगा. राम जैसा पुत्र नहीं, सीता जैसी नारी नहीं, हनुमान जैसा सेवक नहीं, और लक्ष्मण जैसा भाई नहीं, कर्ण जैसा दानी नहीं, गंगा जैसी और भारत जैसा. अगर ये जान लिया ना तो साला इस कैरेक्टर को सिर्फ जानना इंपॉर्टेंट नहीं है, एक कैरेक्टर के अंदर उन लोगों ने जो फेस किया है ना साला वो फेस करने का ताकत भी हमारे अंदर आ सकता है. इंपॉर्टंट आहे या गोष्टी. जगात 2च खरे ज्योतिष आहेत. इकडं तिकडं हात फिरत बसू नका. इकडं तिकडं हात दाखवत फेस रिडिंग करा, हँड रिडिंग करा, उलटा करा, पलटा करा, खडे घाला, काही घेणदेण नाहीये. जगात 2च खरे ज्योतिष आहेत, मनातलं जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप. फार मॅटर करते या गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर आई वडिलांची सेवा केली पाहिजे की नाही केली पाहिजे? केली पाहिजे. किती जणांचे आई वडील नाहीयेत, आई नाहीये किंवा वडील नाहीये? किती जणांची आई नाहीये? किती जणांचे वडील नाहीयेत? किती जणांचे आई आणि वडील दोन्ही पण नाहीयेत? हात वर करा. किती जणांचे आई वडील आहेत? ज्यांचे आई वडील नाहीयेत ना लय तडफडतात यार. बघितलं ना तुम्ही बोलताना. आणि ज्यांचे आई वडील आहेत ना त्यांना त्याची व्हॅल्यू नाहीये. आपण लहान होतो ते काम करत होते, आपण मोठे झालो तरी ते काम करत आहे, आपण कॉलेजला गेलो तरी ते काम करतायत, आपण जॉबला लागलो पहिला पगार आला तरी ते काम करतायत, आपले लग्न झाले तरी ते काम करतायत, आपल्याला बाळ झाले तरी ते काम करतायत. आज फार उतार वयात आहेत, त्यांचं कंबर दुखतंय, त्यांचे गुडघे दुखतात, दात पडायला लागले, चष्मा लागलाय, तरी पण ते काम करतायत. स्वप्न सोडा, ज्यांनी जन्म दिलाय ते तरी दिसले पाहिजेत, केलं पाहिजे मित्रांनो. आणि ह्या शरीरातून मुक्त होण्यासाठी, जन्म मृत्यूचं चक्र काढण्यासाठी जो मनुष्य जीवन ज्या आईवडिलांनी दिलाय ना ते देवापेक्षा गुरुपेक्षा पण श्रेष्ठ आहेत मित्रांनो. मेल्यानंतर आहे ना त्यांच्या सरणावर जाऊन वेढा घालत मोठ्याने ओरडू नका. जिवंतपणी त्यांना सांगा
कारण की लहानपणी त्यांनी बोटाला धरलंय, त्यांनी मिठी मारली, तुमच्या पप्प्या घेतल्या, तुमची शी साफ केली, नवीन कपडे आणले, फाटके कपडे घातले, रक्ताचं पाणी केलं. वडिलाची चप्पल फाटकी होती पण आपल्याला शाळेत बूट नवीन आणलेत, नवीन पुस्तकं आणलेत. वडिलाच्या अंगातून घामाचा वास येत होता पण आपल्याला शाळेत जाण्यासाठी नवे कोरे कपडे बापाने दिले का नाही दिले? बापाला शक्य नव्हतं, बापाकडं नव्हती कॅपॅसिटी, तरी पण बापानी पुस्तकं दिले, कपडे दिले, चांगलं शिक्षण केलं आणि आज समाजात इन करून आपण फिरतोय. आणि आपले आई बाप नको बाळा मला माझ्याकडे आहेत शर्ट. आणि जेव्हा कधी कधी कपडे धुतल्यावर बघितलं जातं ना, माझ्या वडिलाला बघायचो की त्यांच्या अंडर पॅन्ट फाटली होती, त्याला धाग्याने शिवलेलं असायचं, पण माझी अंडर पॅन्ट कधीच नाही फाटली. बनेल फाटकं असायचं, त्याला होल पडले असायचे. मला नवीन पॅरेगॉन चप्पल थोडीशी खराब झाली तर मित्राचे बघून मी म्हणायचो पप्पा दुसरी पाहिजे, तात्या दुसरी पाहिजे. आणि मी बघितलं की माझे वडील तार लावलेली चप्पल घालायची. बापाचं प्रेम लय मोठं असतं, तर रडून नाही दाखवत. आईच दाखवू शकते, पटापटा पप्प्या घेऊन बोलू शकते, ये बाळा ये बाळा. छोट्या मोठ्या गोष्टीत आईची आठवण येतात पण मोठ्या गोष्टीमध्ये बापाची आठवण येते. येस ऑर नो? आज काही वडिलाचे आई बाप आश्रमात तडफडतात, डोळे नाही येत, ऐकायला येत नाहीये, जॉईंट पेन आहे आणि त्यांच्या आयुष्यात सगळ्यात जास्त आठवण त्यांना त्या लेकराची येते आणि ते लेकरं भेटायला येत नाहीये त्यांना. त्यांना रात्र रात्र झोप येत नाहीये. त्यांची इच्छा आहे की मुलांच्या मुलासोबत थोडंसं खेळावं, पण पत्नी जाऊन देत नाहीये त्यांना, नाही जाऊन द्यायचं त्यांच्यासोबत. वृद्धाश्रम खचाखच भरून राहिलेत. गाव सोडून घर सोडून पत्नी पोराचा संसार सुरू केलाय, पण ज्यांनी हे बीज दिलं, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, आज ते एकटेच झगडत आहेत रे. लहानपणी ते आपले आईबाप होते, आता वेळ आहे आपण म्हातारपणी त्यांचे आईबाप होण्याची, त्यांच्या बोटाला पकडण्याची, त्यांच्या हाताला धरण्याची, त्यांना मिठीत धरून उभा करण्याची. त्यांची शी जागेवर होणार आहे, त्यांची सू जागेवर होणार आहे, त्यांचा डोळ्याला त्रास होतोय, त्यांच्या दातात अन्न अटकतंय, ते कडक भाकर करू शकत. हे संघर्ष आहे बापात. आणि तुम्ही त्यांना किती वाईट बोललात, किती वाईट शब्द वापरले, ब्लेम केले, चिडले, पण ती माया बाप झाल्यानंतरच कळती. आपले पोरं बरोबर ना. मग आपण ज्यांचे पोरं आहेत त्यांचं काळीच कधी समजून घेतलंय का मित्रांनो? घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे? एक्सप्रेस करा. त्यांनी किती वेळा म्हणले बाळ वाव गुड, किती जबरदस्त, किती पप्प्या घेतल्यात, किती खांद्यावर घेतलंय. अरे पडला ना तर आईच्या आणि वडिलाच्या काळात धस व्हायचं की माझ्या बाळाला काय लागलं, लगेच मलम लावायचे का नाही लावायचे. आता मोठे झालो आपण ना, कुठंतरी दुरावा आला असन किंवा प्रेम व्यक्त केलं नसल तर भेटा, मिठ्या मारा, कचकचून मिठ्या मारा, पाया पडा, राडा, आसरूने डोळे बुजाव त्यांचे आणि सांगा दादा किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही माझ्यासाठी, अक्का बाई मम्मी किती इम्पॉर्टंट आहे. सांगा त्यांना, त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलंय ते चांगलं ना, त्याच्यातलं फक्त 1% सांगा रे. ढसा ढसा रडायला लागतील ते आईबाप, ढसा ढसा रडायला लागतील. त्यांनी काय नाही दिलं, ते काय नाही देऊ शकले, त्यांचं काय चुकलं हे लई सांगितलं यार. पण त्यांनी काय काय दिलं, त्यांनी काय काय केलं, त्यांची क्षमता नसताना रक्ताचं पाणी करून आपल्याला सगळं काही दिलं ना. चला ते सांगण्याची वेळ आली आज. काय वाटतं तुम्हाला? त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे आपल्याला. येस ऑर नो? आपल्या कर्मामुळं, आपल्या प्रारब्धामुळं आपल्या आयुष्यात ते आपल्याला भेटलेत आणि त्यांना पण जायचंय शरीर सोडून. पुन्हा कधीच गाठीभेटी होणार नाही आहेत मित्रांनो. हा द्वेष सोडवा, हे भांडणं सोडा, हे भूतकाळातल्या घटना सगळं सोडा आणि त्यांना मिठ्या मारायच्यात आपल्याला. आहे का तयारी? किती लोक तयार आहेत आईबापाला जाऊन भेटणार, बोलणार, मिठ्या मारणार कडकडून आणि सांगणार सगळ्या काही गोष्टी. रेडी सगळेजण? वडिलाला फोन करा. जर आईला तुम्ही रेग्युलर बोलत असाल, किती प्रेम करताय, आतापर्यंत वडिलाला नाही बोलले ना, तर हिम्मत करा आज या हॉलमध्ये. आणि जेव्हा सुटताना बाहेर ब्रेकला
खाणं पिणं करण्याच्या अगोदर पहिलं आईला आणि वडिलाला फोन करा आणि सांगा 3-4 मिनिटं की किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये. लढूया आपण. असं विचार करा की तुम्ही इथं कोणीच नाही, तुम्ही तुमच्या वडिलांसंग बोलू राहिलात. हिम्मत करायची आज. मला तू लय आवडते बरं का. माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय. आज मी म्हणलं तू जगातली सगळ्यात चांगली आई आहे माझ्यासाठी, कारण तू माझ्यासाठी खूप काय केलंय बाई. मला तुला कडकडून भेटायचंय, कारण फार त्रास झालाय माझ्यामुळे तुला. इथून पुढे मात्र तुला खरंच त्रास होऊ देणार नाही. तू लय सरळ आई बाई. ग्रेट 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 सर ग्रेट. काय नाही, तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं, पण आम्ही तुमच्यासाठी अजून पाहिजे ते काहीच करू शकलो नाही. पण आता आपली वेळ आलेली. आता इथून पुढे त्यांना काही करायची गरज नाही. त्यांना आपण सुखाचे दिवस देणार. तुमच्या मुलांचं म्हणणं आहे की तुम्ही फार इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. ते तुमच्यावर फार प्रेम करतात. आमचं ते सेशन चाललं होतं की आई वडिलांची काळजी घ्या. ते इमोशनल झाले, रडायला लागले की माझ्या वडिलाला फार दुःख आहे आणि माझ्या वडिलांसाठी मला फार काही करायचे, म्हणून त्यांना तुमची आठवण झाली आणि त्यांनी तुम्हाला फोन केला. आता मला 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 असं वाटतंय की सगळ्यांनी महत्वाची गोष्ट, आता इथं सगळ्यांनी जशी हिंमत केली ना, तर तुम्ही किती जण बाहेर जाऊन हिंमत करणार आहे बोलण्याची. करा. हे प्रेम तुम्हाला दाखवायचं ना, तर बाहेर जा. आता हिंमत नाही झाली तर गेल्यावर जा, पण बोलायचंय तुम्हाला. चालेल का? आहे का तयारी? कारण की हो चान्स आहे, हा मौका आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही यांना जर मोकळं करू शकले ना, तर मला वाटतं समाजातल्या हजारो लाखो कुटुंबाला तुम्ही एकत्र करू शकता. आणि मला विश्वास आहे. चलो, थँक्यू व्हेरी मच.